एक ऐतिहासिक क्षण रांजणकर परिवार, परिवार, देशपांडे परिवार यांच्यासाठी हा अतिशय संपूर्ण असा क्षण आहे. घर माराने पण साइडला गेला लाईट चालू आहे. प्रयत्न करा या ग्रंथाचे महाराष्ट्राचे लाडके माजी मुख्यमंत्री माननीय खासदार श्री आशुतोष चव्हाण साहेब तसेच माननीय पुस्तकांचे त्रेतायुगात श्री रामचंद्राला वन देणारी श्री रामवर्धाई, द्वापार युगात श्री धर्मराजाला वन देणारी दुर्गादेवी, कलियुगात श्री छत्रपती शिवाजी महाराजांना दिल्ली स्वराज्य स्थापनेसाठी भवानी तलवार व स्फूर्ती देणारी श्री आदिमाया, महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती, शिवरात्र कोल्हापुरी, राजराजेश्वरी, कोल्हापूर देवाची, महाराष्ट्राची सुरस्वामी, अखिल विश्वाची जननी, अष्टप्रिय महिषासूर मंदिरी श्री तुळजा भवानी तिला करण्यात येणाऱ्या नवसाबद्दल तसेच भोपाळ्या, पदे, आत्या, वर्षभरातील उत्सवाबद्दल आणि क्षेत्र तुळजापूरची इतर माहिती जसे की तीर्थ, गोठ आणि इतर माहितीसह सर्व विधीचे महत्त्व विशद करणारा स्वलिखित आणि संकलित जय जगदंब हा ग्रंथ देवी भक्तांच्या हाती घेताना आणि मान्यवरांच्या हस्ते प्रकाशित होताना मला मानसिक आनंद होत आहे. सर्व देवी भक्त त्याचे स्वागतच करतील की मी खात्री बाळगतो. श्री तुळजाभवानी मंदिर परिसरातच माझे घर होते. त्यामुळे बालपणापासूनच सतत उदूचा गजर कानावर पडत असे. त्यात संबळाचा आणि धान्याचा व चौघडाचा निनाद ऐकताना जो आनंद होत होता तो शब्दांकित करणे शक्य नाही. घरी आग्ने होतं, त्यामुळे उच्च स्वरात होणारा बोलतोच्या आमची धार्मिक वृत्ती वाढीस लागण्यास कारणीभूत झाला. लहानपणी वडिलांच्या बरोबर पहाटे चरणतीर्थ पूजेला आणि रात्री प्रक्षालन पूजेला मंदिरात जाऊन त्यावेळी पदे मी सुद्धा म्हणत असे. त्यामुळे प्रस्तुत ग्रंथाचे 50% पेक्षा जास्त कधी मला पाठ आहे.
जुनी पदे कालबाह्यावरून विस्मरणात जात आहेत हे पाहून आणि माझे पदाचे पाठांतर पाहून मला माझे थोरले बंधू काही श्री राजापूर दीक्षित यांनी सर्व पदे व इतर पदे संकलित करून लिहून काढण्याबद्दल आज्ञा दिली. शिवानिवृत्तीनंतर नांदेडच्या वास्तव्यात ही पदे लिहित असताना आमच्या जावयाने पुस्तक लिहिण्याबद्दल इच्छा व्यक्त केली व त्याचीच ही फत सुरली. निवृत्तीनंतर मी तुळजापुरात ज्येष्ठ नागरिक संघाचा व पेन्शनर संघटनेचा दोन्हीचा अध्यक्ष होतो. माझ्या घरी रोज 15-20 ज्येष्ठांची बैठक होत असे. त्यात सर्व ज्येष्ठांनी सुद्धा पदे लिहून काढण्याबद्दल आग्रह धरला. घरातून आमच्या सहधर्मचारिणी तिन्ही कन्या व जावई यांनी लिहिण्यामध्ये प्रवृत्ती केली. वयाच्या 80व्या वर्षी श्री जगदंबेने स्फूर्ती केली व तिच्या कृपेने स्मरणशक्ती चांगली राहिली आणि त्यामुळे हा लेखन प्रकल्प पूर्ण झाला. या ग्रंथाच्या लिखाणात अनावधानाने व वयोमानाने काही चुका झाल्या असतात मी नाकारीत नाही, त्याबद्दल बसो. शेवटी सर्व उपस्थित मान्यवरांना सर्वांना रिद्धी दे, सिद्धी दे, वंशाला वृद्धी दे, हृदयात ज्ञान दे, चित्तात ध्यान दे, अभय वरदान दे, दुःखाला दूर कर, सुख भरपूर दे, अशा आकांक्षा पूर्ण कर, सज्जनाला हित दे, कुटुंबाला प्रेम दे, जगाला जीवन दे, माया दे, सावली दे, निरोगी शरीर दे, मान सन्मान दे, सुख समृद्धी आणि ज्ञान दे, तसेच भारत मातेची आणि महाराष्ट्राची अशी सेवा त्यांच्याकडून सतत घडू दे अशी ही तुळजाभवानीसाठी मी विनम्र प्रार्थना करतो. जय पण त्याचं स्वागत मूल्य ₹1000 आहे. ज्यांना हे पुस्तक जे घेऊ इच्छितात आपल्या सर्वांचे नेते, महाराष्ट्राचे नेते आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेब, व्यासपीठावरील समोर बसलेले सर्वच आदरणीय वडीलधारी, सर्व सन्मान्य मान्यवर, उपस्थित सर्व दीक्षित कुटुंबीय, खरं तर हा कौटुंबिक कार्यक्रमच आहे असं आपण मानायला हरकत नाही. आदरणीय बाळासाहेबांवरती, दीक्षित साहेबांवरती प्रेम करणारे उपस्थित सर्वच बंधू भगिनी आणि माझ्या युवक मित्रांनो, अगदी सुरुवातीलाच मी आदरणीय बाळासाहेबांचे मनापासून आभार व्यक्त करतो. जय जगदंब हे कॉफी टेबल बुक आज आदरणीय चव्हाण साहेबांच्या शुभ हस्ते ज्याचं विमोचन झालंय, हे त्यांनी आईच्या सेवेमध्ये आपल्यासाठी सादर केलं, त्याबद्दल मनापासून मी आभार व्यक्त करतो. आपण सर्वांनी टाळ्या वाजून मनापासून त्यांचे आभार व्यक्त करायला याची विनंती करतो. सावंत साहेब म्हटले तसं एखादा विचार करणं, एखादा विषय मांडणं आणि तो विषय जो आहे तो मांडल्यानंतर कृतीमधनं तो पूर्ण करणं आणि अशा पद्धतीने अशा कार्यक्रमामध्ये जनतेसमोर उपस्थित करणं दुर्लभ बाब आहे आणि त्यामुळे खरंच त्यांना निश्चितच मोठा आनंद झालेला असणार आहे. त्यांना आणि सर्व कुटुंबियांना मी मनापासून या निमित्ताने शुभेच्छा देतो. आताच दीक्षित साहेब सांगत होते मला की काकू तेरचे आचार्य आणि डॉक्टर साहेबांबरोबर, डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेबांबरोबर आणि डॉक्टर कल्याणकर साहेबांबरोबर अगदी तेरला आणि धाराशिवला तत्कालीन उस्मानाबाद मध्ये त्यांचा खूप संबंध आणि संपर्क घ्यायचा. तेर म्हटलं आणि मग अशी ओळख सांगितल्यानंतर मग जिव्हाळा निश्चितच खूप वाढतो. त्यानंतर पुढे काही गोष्टी तिथे त्यांनी सांगितल्या, सगळ्याच मी आता रिपीट करणार नाही, पण मूळ मुद्दा काय की 2-3 मिनिटं आम्ही बोललो आणि त्या 2-3 मिनिटाच्या बोलण्यामधनं बाळासाहेबांनी ज्या पद्धतीने मला प्रभावित केलं, निश्चितपणे 80 वर्षाच्या या त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी अनेकांना अशाच पद्धतीने अतिशय सकारात्मकतेने प्रभावित केलेलं असणार आहे
अनेकांना मोठी ऊर्जा दिलेली असणार आहे आणि अनेकांची मोठी सेवा देखील केलेली असणार आहे. आदरणीय चव्हाण साहेबांना मी आता सांगत होतो, खरं तर ते माझे मंत्री होते उद्योग, सांस्कृतिक कार्य आणि राजशिष्टाचार विभागाचे, तेव्हा मी राज्यमंत्री होतो. त्यांच्या माध्यमातून आणि स्वाभाविकच आहे की आदरणीय कैलासवासी विलासरावजी देशमुख साहेबांच्या माध्यमातून अनेक गोष्टी मला शिकायला मिळाल्या. आज आपण आपल्या तुळजापूरच्या या पूर्ण परिसराचा जो विकास करतोय त्या बाबतीत देखील माहिती मी आदरणीय चव्हाण साहेबांना दिली. येणाऱ्या काळात निश्चित त्यांचं देखील आपण मार्गदर्शन घेऊ. आणि अधिक न बोलता मी आपल्या सर्वांना एवढीच विनंती करणार आहे की आपल्या या तुळजापूरचा, आपल्या या धाराशिव जिल्ह्याचा आपण चेहरा बदलतोय. खूप मोठी वेगवेगळी कामं आपण हातात घेतली आहेत. आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, आपले आदरणीय मुख्यमंत्री महोदय आणि सर्वच आपले नेतेगण या पूर्ण प्रक्रियेत आपल्याला मदत करत आहेत. तुमच्यापैकी प्रत्येकाची तुळजापूरकरांची देखील जबाबदारी या प्रक्रियेमध्ये मोठी आहे. ताकदीने, सकारात्मकतेने आपण साथ द्यावी ही विनंती करतो. दीक्षित साहेबांचे परत एकदा आभार व्यक्त करून त्यांना शुभेच्छा देतो आणि नांदेडहून आलेले सर्व जे पाहुणे आहेत त्यांचं देखील मनापासून स्वागत करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. श्रीकृष्ण गंगाधरराव दीक्षित उर्फ बाळासाहेब देशमुख दीक्षित यांच्या जय जगदंब या कॉफी टेबल पुस्तकाच्या या प्रकाशन सोहळ्याच्या निमित्ताने आलेले मंचावरील कार्यक्रमाचे अध्यक्ष, माझे सहकारी आणि एकेकाळी आम्ही दोघंही मंत्रिमंडळामध्ये, राणाजी माझे राज्यमंत्री होते आणि मी त्यांचा कॅबिनेट मिनिस्टर. त्यावेळेस आमचे शिंदे साहेब, विलासरावजी यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वांनी काम केलेलं आहे. सन्मान्य आमदार आणि या मतदारसंघाचे लोकप्रिय नेते राणा जगजितसिंह पाटीलजी, जे आता नुकतेच या कार्यक्रमाला शुभेच्छा देऊन जे गेलेले आहेत, आमदार सतीश चव्हाण, माजी आमदार अमिताताई चव्हाण, विद्यमान आमदार जितेश अंतापूरकर, श्रीजया चव्हाण, माजी मंत्री नांदेडचे माजी पालकमंत्री डी.पी. सावंत, माजी आमदार हनुमंत पाटील, माजी आमदार आणि ज्यांच्यामुळे हा कार्यक्रम या ठिकाणी अतिशय सुरेखपणे आपण सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होत आहे. महानगर अध्यक्ष भाजपाचे नांदेडचे अमरनाथ राजूरकर, चैतन्य बाबू देशमुख, नांदेडच्या महापौर कविताताई मोळे, स्थायी समितीचे सभापती नांदेडचे वीरेंद्र गाडीवाले, महिला बाल कल्याण सभापती सदिच्छा सोनी, सभागृह नेते नांदेड महापालिकेचे महेश दंडे, विजय चव्हाण, अप्पासाहेब पाटील, सुनील चव्हाण, तुळजापूरचे नगराध्यक्ष श्री गंगडेजी, रामचंद्र आबा, औदुंबर कदम, डॉक्टर सुजित पाटील, जे या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करत आहेत, संजीव कुलकर्णी, लक्ष्मीकांत आचार्यजी, समीर देशपांडेजी, विशाल कोंडो, विनीत कोंडो, आशुतोष राजूरकर, मृणाल राजूरकर, दीक्षित कुटुंबातील सर्व सदस्य आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने कौटुंबिक सोहळा या ठिकाणी आज होत असताना त्या कौटुंबिक सोहळ्याला आलेले सर्व अंबर राजूरकर आणि दीक्षित परिवाराचे सर्व स्नेही, उपस्थित बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो, आज बाळासाहेब दीक्षितजी आणि त्यांच्या पत्नी आमच्या आई सौ पुष्पाताई दीक्षित त्यांचा दोघांचाही मान सन्मान करण्याकरता आपण या ठिकाणी मुद्दामून एकत्र झालेलो आहोत. आणि बाळासाहेबांची जी कारकीर्द राहिलेली आहे
शासकीय सेवेमध्ये एक लहान सुरुवात करून ट्रेजरी ऑफिसर म्हणून त्यांनी अनेक वर्ष काम केले आणि कोविडच्या काळाचा सदुपयोग करून त्या काळामध्ये एक उत्कृष्ट असं जय जगदंब तुळजापूरच्या आई भवानीचं या ठिकाणी विस्तृत असं वर्णन करणारं, त्याचा इतिहास सांगणारं, त्या प्राचीन मंदिराची आणि देवस्थानाची ती संकलित माहिती एकत्रित करून आपल्या समोर कॉफी टेबल माध्यमातून दिलेली आहे. त्याबद्दल मी बाळासाहेबांचं मनपूर्वक अभिनंदन करतो, त्याचे आभार मानतो. कॉफी टेबल बुक हल्ली एक फॅशनेबल शब्द झाला आहे. घरामध्ये पुस्तक दिसले पाहिजे, कॉफी टेबल पुस्तक म्हणजे घरामध्ये एक शोभेची वस्तू असा एक समज आहे. परंतु ज्यांना या पुस्तकाचं ज्ञान आहे, वाचनाची आवड आहे, किंवा जी महत्वाची पुस्तकं आहेत ती जतन करून ठेवली पाहिजे, जपली पाहिजे. अशा पद्धतीचा विचार जे वाचक आहेत, वाचनामध्ये रुची ठेवतात, किंवा आपलं ज्ञान वाढवण्याकरता जे म्हण वाचेल तो वाचेल, त्या पद्धतीचे एक कॉफी टेबल पुस्तक आहे. आपण तुळजापूरला येतो, आई भवानीचं दर्शन घेतो, देवावर आपण नितांत श्रद्धा आहे, देवीवर आपण नितांत श्रद्धा आहे. परंतु त्या मागचा जो इतिहास आहे, तो मागचा जो इतिहास आहे तो आपल्या लक्षात राहावा, आपल्या कुटुंबियांच्या लक्षात राहावा. की तुळजापूरचं हे देवस्थान ज्याला एक फार एक जागतिक महत्व आहे, त्या तुळजापूरचा इतिहास काय आहे हे सांगणारं हे पुस्तक आपल्याला कॉफी टेबल पुस्तकाच्या माध्यमातून हे जय जगदंब या नावाने जो पुस्तक गेलेला आहे तो आपल्या घरामध्ये ठेवण्यासारखी वस्तू आहे, पुस्तक आहे. जसं आपण जतन केलं पाहिजे, जे आपण घरी वाचनीय ठेवलं पाहिजे आणि ज्यांना माहिती नाही त्यांना आपण जरूर भेट दिली पाहिजे. हे पुस्तक वाचा, तुळजापूरला आला जरूर घेऊन. म्हणजे आपण शाल सेवेवर पैसे खर्च करण्यापेक्षा हे पुस्तक जरी भेट दिली तुम्हाला फार मोठी गोष्ट होऊन जाईल. लोकांच्या स्मरणात नेहमी तुळजापूर आहेच, म्हणजे मागचा इतिहास जो आहे तो या ठिकाणी आपल्याला एक लोकांना भक्तिगीतांचा संग्रह हा म्हणता येणार नाही, पुस्तक असं म्हणता येणार नाही. आई तुळजाभवानीचे एक प्रकारची आराधनाश्री आहे. या पुस्तकाच्या माध्यमातून आज आपल्याला बाळासाहेबांचा एक ठेवा म्हणून ठेवा हे लोकांसमोर आणलेला आहे. मी पुस्तक सहज मगाशी चालत होतो, त्याच्यामध्ये सरदार वल्लभभाई पटेल आणि निजाम यांचा एक फोटो त्याच्यामध्ये मी पाहिला. की बाळासाहेबांना सहज विचारलं, म्हटलं हा निजामाचा फोटो या पुस्तकात कसा काय, म्हणजे नेमकं काय संदर्भ आहे. की सरदार वल्लभभाई पटेल उभे आहेत आणि निजाम त्यांना नमस्कार करून पाहत आहेत, बोलत आहेत त्यांच्याशी. असा एक फोटो त्या पुस्तकामध्ये दुर्मिळ फोटो आहे, तो पाहायला मिळाला. तर बाळासाहेबांनी मला सांगितलं, हा इतिहासाचा भाग आहे, तर त्याच्यात ऑथेंटिकेट होऊ शकणार नाही. बाळासाहेबांनी कदाचित ते स्मरणात असेल. पण आपण जर पाहिलं की त्या काळामध्ये ज्यावेळेस देश स्वतंत्र झाला, स्वतंत्र झाला, त्या काळामध्ये विविध राज्य देशामध्ये सामील झाली आणि निजामाचा राज्य जे आहे, मराठवाडा निजामाचा राज्य म्हणून जे आपण जाणत होतो, तो निजामाचा भाग हा मराठवाडा आपला हा महाराष्ट्रामध्ये सामील करून याची प्रक्रिया जी आहे ती निजामाच्या माध्यमातून सरदार वल्लभभाई पटेल त्यावेळेस गृहमंत्री होते देशाचे, त्यांना सुपूर्द करण्याचं काम कदाचित याच तुळजापूरला कदाचित घडलं आहे की काय, अशा प्रकारचा संदर्भ या सगळ्या पुस्तकामध्ये वाचायला मिळतो, पाहायला मिळतो. सहज हा विषय बाळासाहेबांना विचारला, कारण मध्यंतरी आधी एक नवीन सिरियल आलेली आहे, फ्रीडम ॲट मिडनाईट, सर्वांनी बहुतेक पाहिलीच असेल. देशामधल्या बऱ्याच लोकांना कदाचित हे माहित नाहीये की आपण त्या काळामध्ये इंग्रजांकडून आपण देश हस्तांतरित करून घेतला. लढाई महात्मा गांधी लढली. सरदार वल्लभभाई पटेल, पंडित जवाहरलाल नेहरू हा जो कालावधी आहे आणि देशाचं विभाजन झालं आणि काही लोक पाकिस्तानला गेली, काही लोक देशात आली, हा जो कालावधी आहे तो इतिहास हा सिनेमा पाहिल्यानंतर लक्षात येतो की त्यावेळेसचा इतिहास काय होता आणि काही राज्य ही देशामध्ये येण्याकरता उत्सुक नव्हती. त्याच्यामध्ये निजामाचा भूमिका ही होती. निजामाला आपल्या महाराष्ट्रात यायचं नव्हतं, त्याला त्यांचं वेगळं हैदराबाद संस्थान त्यांना वेगळं ठेवायचं होतं. पण सरदार वल्लभभाई पटेलनी ऑपरेशन पोलो केलं
पोलोच्या ऍक्शन नंतर हा मराठवाडा आपला महाराष्ट्रामध्ये सामील झाला. हा इतिहास सर्व अनेक लोकांच्या माहितीमध्ये असावा नसावा हा भाग आहे. पण मला वाटतं अशा ऐतिहासिक ज्या काही जुन्या घटना आहेत त्या सगळ्या जुन्या घटना जतन करणं, त्याचे स्मरणात ठेवणं आणि त्यातून काहीतरी बोध घेणं आणि आपल्या पूर्वजांनी जे आपल्यासाठी जे करून ठेवलेलं आहे त्या मागचा त्याचा त्याग किती मोठा होता, त्यांचं किती शौर्य होतं, त्यांनी किती आपल्या त्यावेळेस किती संकटांना समोर गेले आणि निजामाच्या तावडीतून हा महाराष्ट्र कसा मराठवाडा महाराष्ट्रात सामील झाला. खरोखरच मोठा इतिहास आहे. म्हणून बाळासाहेबांचा विशेष अभिनंदन करेन की तुळजापूरचं जे महात्मा आहे, तुळजापूरची जी त्याची इतिहास आहे, तुळजा भवानीच्या संदर्भात काही आपण लिखाण केलेलं आहे ते निश्चित महाराष्ट्र नेहमी लक्षात ठेवेल अशा प्रकारचं उत्तम कॉफी टेबल बुक आज आपल्या माध्यमातून आज आम्हाला लोकांना वाचनीय असं संदर्भ पुस्तक होत आहे. मग सर्वांसाठी अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आहे. त्यामुळे मला आज अनेकांना ठाऊक नसलेल्या पदांचे भक्तिगीतांचे संकलन झाले आहे. पुढील पिढीसाठी एक मौल्यवान आध्यात्मिक ठेवा आहे आणि ही रचना करण्याची प्रेरणा आणि आशीर्वाद निश्चितच त्यांना आई तुळजा भवानी दिला असे काही शंका नाही. त्या ईश्वराला ज्यावेळेस काही गोष्ट करून द्यायची असते, शिर्डी साईबाबांचं पुस्तक सुद्धा आपण जे शिवलीलामृत वाचतो त्यावेळेस दीक्षितांच्या माध्यमातून जे मला जे आठवतं लागलं माफ करा, पण ते सुद्धा लिहून घेण्याची प्रेरणा बाबांनी त्यावेळेस त्यांना दिली होती आणि म्हणून त्यांनी ते घेऊन काढलं. कदाचित आजही जे कॉफी टेबल पुस्तक जे आमच्या दीक्षित बाळासाहेबांनी लिहिलंय त्याच्या मागची एक प्रेरणा कदाचित तुळजा भवानींची नक्की आहे की त्यांच्या माध्यमातून हे लिहिलं जावं आणि सदैव लोकांच्या आत्म्यामध्ये राहावं अशा प्रकारचं हे सगळं या ठिकाणी घडून आलेलं आहे असं मी या ठिकाणी निश्चित म्हणेन. त्यामुळे आज मला ह्या इतिहास जो काही थोडंफार माहिती आहे म्हणजे लहानपणापासूनच मुलांवर जो आपण संस्कार करतो त्याचे जडणघडण अतिशय महत्वाचे. लहान मुलांवरचे संस्कार लहानपणी येतात ते आगामी काळामध्ये पुढच्या आयुष्यामध्ये त्याला फायदे ठेवतात. वाटतं दीक्षितांच्या आई वडिलांनी त्यांना रोज सकाळ संध्याकाळ देवीच्या पूजेला घेऊन जायचे असं मी ऐकतो. राजूरकर मला सांगतात की बाबा असं असं व्हायचं त्यावेळेस आणि त्या काळात त्यांनी ते संस्कार बाळासाहेबांनी केले. त्यामुळेच एक उत्तम व्यक्ती म्हणून बाळासाहेब चांगले अधिकारी म्हणून त्या ठिकाणी निर्माण झाले. त्यांनी त्यांच्या प्रयत्नात सगळं काम केलं हे निश्चित उल्लेखनीय आहे. बाळासाहेब आज 81 वर्षाचे आहेत पण त्यांची स्मरणशक्ती आजही एका तरुणाला लाजवणारी अशा प्रकारची स्मरणशक्ती आहे. आज हे आठवतो कसं केलं, काय लिहिलं, कोणी समजून दिले हे सगळं मला सांगत होते. म्हणजे त्यांची स्मरणशक्ती आजही आहे, चांगली आहे. अष्टपैलू त्याचं व्यक्तिमत्व आहे. अभिनयाची आवड मग संगीत कुलकर्णीने सुधोवाच केले कशा पद्धतीने त्यावेळेस त्यांनी काही लेख लिहिले आहेत किंवा नाट्य कलावंत MS प्रोत्साहित केलं, नाटकाचा संदर्भ दिला. त्यामुळे त्यांचं एक अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे, अभिनयाची आवड आहे आणि ट्रेझरीच्या कामामुळे त्यांचं गणितावर सुद्धा पकड निश्चित चांगली असेल याबद्दल शंका नाहीये. आणि गणिताची पकड त्यांना जशी आहे तितकी सवय आम्हाला अजून चांगली लागलेली आहे. आम्हाला अजून सुद्धा एक चांगले जावई त्यांना मिळालेले आहेत की जे निश्चित राजकीय गणित एका योग्य पद्धतीने कशी आखली पाहिजे तर फार मोठा उपयोग आम्हाला सर्वांना राजूरकरांच्या माध्यमातून या ठिकाणी होतो. इतरांना काड्या पडल्या तर राजूरकर काय जास्त पडले असं वाटतंय मला. आम्हाला राजूरकर चाहते नांदेडहून भरपूर आलेले आहेत आणि बाळासाहेबांची कन्या म्हणजे अमोल राजूरकरांच्या सौभाग्यवती या सुद्धा त्यांचे सुद्धा या सगळ्या कामामध्ये धार्मिक आणि सामाजिक कार्य उत्साहाने ते काम करतायत त्याची आम्हाला सन्मान जाणीव आहे. तर बाळासाहेबांच्या मुठी तर ऍक्टिव्ह आहेतच तर जोडीला अमोल राजूरकर सारखे चांगले जावई सुद्धा त्यांना प्राप्त झालेले आहेत. अतिशय उत्साही रात्रंदिवस खूप प्रचंड मेहनत आज ते या ठिकाणी करतायत. यांचा कार्यक्रम खरं यश जे आहे अमोल राजूरकर आणि राजूरकर कुटुंबीय आणि दीक्षित कुटुंबियांच्या संयुक्त प्रयत्नातून एक चांगला कौटुंबिक सोहळा आज या निमित्ताने आपण इकडे आदरभाव आहोत. त्यामुळे मी दोघी परिवाराचं अभिनंदन करतो की आपण एक उत्कृष्ट काम या ठिकाणी केलं. मी सुद्धा मुद्दाम नांदेडहून आज या ठिकाणी मुक्कामाला आलो. म्हटलं चला या निमित्ताने दर्शनी होईल देवीचं आणि आपण या ठिकाणी एक बऱ्याच दिवसापासून हा कार्यक्रम व्हावा असा प्रयत्न होता. काही ना काही निमित्त तारीख काहीतरी मागे पुढे होत होती आणि म्हणून हा कार्यक्रम होऊ शकला नाही. पण आज म्हटलं जायचंच आहे आपल्या दीक्षित साहेबांचं अभिष्टचिंतन करायचं आहे. ईश्वर त्यांना आई तुझा भावाने त्यांना दीर्घ आयुष्य देव आणि त्याच्या हातून हेच प्रॉफिटेबल पुस्तक नाही महाराष्ट्राचा इतिहास सांगणारं
आणि प्रशासनाच्या अनुभवात त्यांचे जे काही अनुभव आहेत ते सुद्धा एक विशद करणारे असे अनेक ग्रंथ त्यांच्या माध्यमातून निश्चित लोकउपयोगी ठरतील याबद्दल मला शंका नाहीये. मी इथे राणा जगदीशसिंगांचं अभिनंदन करतो. तुळजापूरचा विकास करण्यासंदर्भात त्यांनी खूप दमदार पावलं उचललेली आहेत. मला वाटतं जवळपास 2200 कोटी रुपयाचा एकंदरीत आराखडा तुळजापूरच्या डेव्हलपमेंटचा त्यांनी हाती घेतला. खूप आनंदाची बाब आहे. माहूरला सुद्धा मुख्यमंत्री जवळपास 850 कोटी रुपये माहूरच्या विकासासाठी केलेले आहेत आणि याही तुळजापूरच्या डेव्हलपमेंटसाठी 2200 कोटीचा वेगवेगळ्या पद्धतीने विकास करण्याच्या बाबतीमध्ये एक चांगला आराखडा हे राणा जगजीतजी स्वतः इथे लक्ष देत आहेत. शासनाच्या वेगवेगळ्या यंत्रणा त्या ठिकाणी त्यांनी उपलब्ध करून घेतलेल्या आहेत आणि मला खात्री आहे की ज्या वेळेस एका मेहनत येतो त्याचा मतदारसंघाचा भाग आहे, त्याचा कर्तव्याचा भागच आहे, परंतु त्या डिवोशननी त्याने जे काम हाती घेतलेलं आहे मला खात्री आहे की आगामी काळामध्ये तुळजापूरचा चेहरा मोहरा निश्चित बदलला जाईल. माझं भाग्य आहे की या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी सुरुवातीला पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली या मंत्रिमंडळात मी काम केलं आणि या जिल्ह्याचा आणि बुलढाणा 2 जिल्हे माझ्याकडे होते. मी पालकमंत्री होतो त्या काळात सुद्धा तुळजापूरच्या डेव्हलपमेंटला काही निधी पवार साहेबांनी उपलब्ध करून दिला होता. त्याचंही काम त्या काळात बरचसं झालं. आता व्याप्ती वाढलेली रोज मी ऐकतो 50,000 लोक रोज 50,000 लोक तुळजापूर जास्त संख्या असेल पण येणाऱ्यांची संख्या वाढली, दर्शन येणाऱ्यांचे भाविक वाढलेले आहेत आणि नॅशनल हायवे गडकरी साहेबांच्या प्रयत्नातून नॅशनल हायवे या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये पाहत आहे. देवाभाऊंच्या मदतीने आपल्याला पाहतोय की सोलापूर सारख्या शहरामध्ये आता विमानसेवा आपल्याला उपलब्ध आहे. विमानसेवा सोलापूरला आहे, विमानसेवा नांदेडला आहे आणि नांदेडला आणि सोलापूरला यायला मुंबईहून आता एका सव्वा तासामध्ये आपण मुंबईला जाऊ शकतो, येऊ शकतो. म्हणजे येणाऱ्यांची वर्दळ वाढलेली आहे. पर्यटनाचा या ठिकाणी खूप मोठा या ठिकाणी येणारी लोक वाढलेली आहेत. मला खात्री आहे तुळजापूरला येणारा वर्ग हा गरीब वर्ग मोठ्या प्रमाणात आहे पण सेवा आणि सुविधा या चांगल्या पद्धतीने उपलब्ध करून दिल्यानंतर मला खात्री आहे आतापर्यंत चांगलंच काम झालेलं आहे. आगामी काळात सुद्धा या सगळ्या परिसराला एक वेगळा रूप स्वरूप निश्चित दिलं जाईल. आई जगदंबेचा आशीर्वाद निश्चितच त्याला सर्व कामामध्ये निश्चित मिळत जाईल. अशा प्रकारचं चांगलं काम आज राणाजी करत आहे. त्याबद्दल त्यांना आयुष्य लाभो, विश्वाचा आशीर्वाद त्यांना मिळो, त्यांच्या माध्यमातून या भागाचा परिसर विकास घडो अशाही शुभेच्छा मी या ठिकाणी देतो. बाळासाहेबांना सुद्धा मनापासून सौ दीक्षित आणि बाळासाहेब मनापासून मी अभिनंदन करतो. त्यांना शुभेच्छा देतो. ईश्वर एक आयुष्य देऊ. हे पुस्तक कॉफी टेबल पुस्तक हे सर्व कुटुंबाच्या घरामध्ये एक ठेव म्हणून एक नेहमी करता तुझ्या भावाची आठवण आम्हाला आहेच पण त्याचा इतिहास आम्हाला सांगणारं पुस्तक कॉफी टेबल म्हणून आमच्या घरामध्ये संग्रही राहील अशा प्रकारचा ठेवा सर्वांना राहील याची अपेक्षा करतो. बाळासाहेबांना कुटुंबियांना दक्षिण कुटुंबियांना मनापासून शुभेच्छा देऊन आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मंदिराच्या परिसरातील जो मंदिर ट्रस्ट विश्वस्त समितीचा जो एक स्टॉल आहे त्या स्टॉलवर जर भाविकांसाठी उपलब्ध करून दिलं गेलं तर ते त्यांना हे पुस्तक सगळ्या महाराष्ट्रावर जाऊ शकेल. माननीय अध्यक्षांनी या विनंतीचा विचार करावा. यानंतर या कार्यक्रमाचे संयोजक अमरनाथ राजूरकर यांना मी आभार प्रदर्शनाची विनंती करतो. प्रकाशन सोहळ्याला आमच्या विनंतीला मान देऊन ते आलेले आदरणीय अशोक चव्हाण साहेब, आदरणीय राणा पाटील, तुमच्या अनिताताई चव्हाण, विजया चव्हाण, सुजया चव्हाण, जितेशजी अंतापूरकर, सतीश चव्हाण, तुमचे हनुमंत पाटील विटमोगळकर, ज्योती सावंत, विजय चव्हाण, चैतन्य बापू देशमुख, तुमचे वीरेंद्रसिंह गाडीवाले, तुमचे नगराध्यक्ष आमचे भैया नमुने, उपाध्यक्ष अध्यक्ष भोसकरीजी, तुमच्या महिला बाल कल्याण सभापती सोनी, तुमच्या महापौर व्यंकटताई मुळे, त्याचबरोबर
नगराध्यक्ष शंकर गोळवाड, नगराध्यक्ष संतोष कुलकर्णी, नगराध्यक्ष माधव कदम, सर्व आमचे आलेले झाले विद्यार्थी नगराध्यक्ष, विविध पदावर असलेले पदाधिकारी, आमचे प्रजामंच संपादक शंतनू डोरपुडे, आमचे मित्र दिग्नाथ पत्की, श्यामोदय पत्की, अनंतर तिथे उपस्थित सर्वच आलेले सर्व माझी मित्रमंडळी आणि सर्व आलेले साहेबांचे कार्यकर्ते, बंधू भगिनी, आमचे सर्व नातेवाईक यांचं मी मनापासून आभार मानतो. आणि मित्र आम्ही 250 कॉम्फर्टेबल बुक आहे ते राणा साहेबांकडे आम्ही तुळजापूर मंदिर ट्रस्ट करता आम्ही डोनेट करत आहोत. आणि त्याचबरोबर पुढे हे संपल्यानंतर आपण मग हे मानधन घेऊन आपण घ्यावं अशी ही विनंती करतो. त्या माध्यमातून आलेल्या प्रत्येक मोठ्या व्यक्तींकडे एक पुस्तक गेलं पाहिजे, एवढी खेळाची भावना आहे. कुठलाही धंदा किंवा काही न करता ते सगळ्यात पोहोचावं एवढी इच्छा आहे. आज सर्वजण आला, मी संजीव कुलकर्णी यांचेही मनापासून आभार मानतो. त्यांना पुण्याला कार्यक्रम असता थांबून घेतला, त्यांना पुण्या कार्यक्रमाचं संचालन करण्याची जबाबदारी त्यांच्यावर दिली. आपल्या सर्वांचं मनापासून आभार मानतो. तिथं आलेल्या एकाही माणसाने जेवण केल्याशिवाय जाऊ नये अशी मनापासून विनंती करतो आणि आजचा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. धन्यवाद.